सध्या या महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये, या नाशिकमध्ये, ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये जिथं जिथं निवडणूक आहे तिथं एक परिवर्तनाची लाट आलेली आहे। आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांमध्ये जनतेला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये महापालिकांमध्ये परिवर्तन झालेलं पाहिजे। परिवर्तनाबरोबर विकास महत्त्वाचा आहे, विकासाबरोबर प्रगती महत्त्वाची आहे। आणि म्हणून या सगळं करायचं असेल तर या महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि मनसे युती विजयी झाल्याशिवाय या महाराष्ट्राचा विकास होणार नाही। आणि म्हणून ही निवडणूक, आपण म्हणतो निवडणूक लढवली जाते महापालिकेची, नगरपालिकेची जाती, प्रत्येक वेळेस गटर मीटर वाटरने होतं। परंतु आज ग्रामीण भागामध्ये या सरकारने काय अवस्था केलेली आहे, जे काही गोष्टी करतात त्या रात्रीच्या करतात। त्यांना नोटबंदी करता रात्रीचं, त्यांना निर्यात बंदी करता रात्रीचं। अहो, एकीकडे महानगरपालिकेची निवडणूक आहे, दुसरीकडे आमच्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे। कांद्याला भाव नाहीये, 1000-1200 रुपयाने कांदा विकला जात आहे आणि अतिशय वाईट परिस्थिती आहे। आणि म्हणून जुन्या काळामध्ये एक पिक्चर होता, रोटी कपडा और मकान। रोटी मिळाली समाधान व्हायचं, कपडा मिळाला समाधान व्हायचं, मकान राहिलं समाधान व्हायचं। पण आता सगळ्या गोष्टींची नितांत गरज या जनतेला असते। त्याच्यात आरोग्य येतं, पाणी येतं, कपडे, सगळ्या गोष्टी येतात। आणि या सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी गरज असती रात्री बेरात्री उठणाऱ्या एक कार्यकर्त्याची। आणि वो कार्यकर्ता कुठल्या पक्षामध्ये नाही, तर या महाराष्ट्रामध्ये अर्धी रात्री उठणारा एकच कार्यकर्ता असतो, तो म्हणजे शिव। सर्वश्रेष्ठ नाहीये। आणि मग जनतेला काम करणारा कार्यकर्ता लागतो, रात्री बेरात्री उठणारा कार्यकर्ता। आज दहशतीचं राजकारण करतात, ग्रामीण भागामध्ये पैसे वाटप करतात। आज गावागावामधले काय अवस्था करून टाकलेले, शहराची अवस्था बेताल केलं। शहरातले जे नगरपालिका झालं त्यांचे फक्त पैसे वाटून, जे लोक पैसे वाटून काम करतात, निवडून येतात, ते काय जनतेचे प्रश्न सोडवणार येतो? आज आमच्या ग्रामीण भागाची काय अवस्था आहे, शेतकऱ्याची काय अवस्था आहे? 30-30, 32-32 वर्ष झाले मुलांना, परंतु शेतीला भाव मिळत नाही, शेतीसारखा उद्योग नाही। आज शेतकरी राजा म्हटलं जायचं, पण त्याच शेतकऱ्याची आज वाईट अवस्था आहे। आणि म्हणून शेतकऱ्यासाठी दिलासादायक एकच नेते होते, आदरणीय उद्धव साहेब। आणि यांनी अनेक आश्वासन दिले शेतकऱ्याला, कर्जमाफी करू, शेतकऱ्याचा भावाला माल देऊ, सर्व काही आश्वासनांमध्ये गेलं। आज शिवसैनिक फुटत नाही, नेते गेले फरक पडला नाही। सर्वीकडे कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता जिथं आहे तिथंच आहे। आज भी शिवसेनेचा हा कार्यकर्ता, मनसेचा हा कार्यकर्ता। अरे नेते गेले म्हणून काय झालं? काहींना असं वाटतं मी आहे म्हणून पक्ष आहे, मी आहे म्हणून सर्व काही। जिसकी जितकी अहमत उसकी उतनी औकात, जिसकी जितकी अहमत उसकी उतनी औकात। ना वक्त की गर्दिश बदली, ना जमाना बदला, पेड़ सुका तो परिंदे ने ठिकाणा बदला। ज्या ज्या वेळेस स्वार्थासाठी यांनी पक्ष बदलला, स्वतःसाठी गेले, मग तो ग्रामीण भाग राहो, शहरी भाग राहो, जनतेला दिलासादायक एकच चित्र असतं, ते म्हणजे शिवसेना आणि मनसेचे। सांगा यांनी, बीजेपी वाल्यांनी, यांची एकतरी रुग्णवाहिका दिसते का, शेववाहिका दिसते का? कधी पोलीस स्टेशनला चक्रा मारताना दिसतात का? रेशन कार्ड काढताना दिसतात का? गोरगरीबांची सेवा करताना दिसतात का? फक्त पैशाने आई करायचं। अहो, रात्री या पक्षात, सकाळी त्या पक्षात तो। आणि भ्रष्टाचाराबद्दल हे आम्हाला शिकवतात। संपूर्ण पक्ष भ्रष्टाचारी करून टाकला। आमच्याकडे कडवट आणि निष्ठावान शिवसैनिक आहे, आणि म्हणून कडवट आणि निष्ठावान शिवसैनिकांची ही पोच या नाशिक महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, अशी मला खात्री आहे। आणि म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो,
आता दादागिरीची भाषा राहते, पैशाची आणि घाबरायचं काही कारण नाही. आता कोणी म्हणतं लक्ष्मी येणार आहे, बहुत लक्ष्मी आने वाली, यायला 50 खोके घेतल्यापासून सगळीकडे लक्ष्मीच दिसते त्यांना. हा, जिकडे जातो तिथे लक्ष्मीच दिसतं त्यांना. त्या 2-3 नगरपालिकेत सभा घेतली, त्या गुलाबरावकडे लक्ष्मी आने वाली. अरे तुझी पानपट्टी होती ना, आता कुठे लक्ष्मी यायला लागली? हा, आणि म्हणून यांना साहेबांनी मंत्री केलं, आमदार केलं, खासदार केलं, तरी सुद्धा यांची भूक काही झाली नाही, पूर्ण झाली नाही. आणि म्हणून शिवसैनिक हा तळागाळातला रोजी भाकर बांधून काम करणारा शिवसैनिक असतो. याला कुठलाही स्वार्थ नसतो. आज शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. शेतकऱ्याच्या पोरं या शहरामध्ये राहतात. पिक्चरचं तिकीट 250चं काढतात, नटरंगी नारचं 200चं काढतात. अरे पण कांद्याच्या भावाला 10 रुपये किलो कांदा घेताना आपल्याला लाज वाटते. आणि म्हणून शेतकऱ्याची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. शेतमजुराची झालेली आहे, कामगारांची झालेली आहे. जे पेन्शन धारक आहे EPF 95 मधले, त्यांना 1200 रुपये पेन्शन मिळते. राईस प्लेट सुद्धा येत नाही त्या लोकांना. जे ज्येष्ठ कामगार आहेत ते नाशिक महानगरमध्ये शिडको भागामध्ये राहतात. हजारो कामगार आहेत जे रिटायर झालेले आहेत, 25% मरून गेलेले आहेत. लोखंडाशी खेळले, आयुष्य काढलं त्यांनी कंपन्यांमध्ये. बाकीच्या लोकांना 50,000, 60,000, 80,000 पेन्शन आहे. आमच्या EPF 95 वाल्यांना 1200 पेन्शन आहे. आणि दरवेळेस दिल्लीमध्ये आंदोलन होतं, नाशिकमध्ये होतं, मुंबईमध्ये होतं, आश्वासन दिलं जातं, परंतु कामगारांचा EPFचा प्रश्न सुद्धा सोडवला जात नाही या सरकारने. आणि म्हणून माझी खात्री आहे, कामगारांना सुद्धा विनंती आहे, तुमच्या चांगल्या कामासाठी लढणारी शिवसेना आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. EPFचा प्रश्न फार मोठा प्रश्न आहे भाऊ. आज जे रिटायर झाले त्याला घरात कोणी विचारत नाही. आई सरकार फक्त आश्वासन देतं. 2000 दिले म्हणजे शेतकऱ्याचं सगळं झालं. इकडे 2000 द्यायचे, इकडे कांद्याचे भाव उतरायचे, इकडे लाडकी बहिणीचे 1500 द्यायचे, इकडे मात्र दारूचे भाव वाढायचे. अरे काय सरकार आहे का काय? आणि म्हणून अशा या महाराष्ट्रामधल्या आम्ही आणि गर्विष्ठ म्हणजे आपण काहीच आरोप करायचे नाही, ते सगळं कॉन्टॅक्ट आपला अजित पवारांनी घेऊन टाकलेलं आहे त्यांच्याच माणसांनी, म्हणून आपण काही बोलायचं नाही. आणि म्हणून तुम्ही ते अंमलात आणा की या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या महापालिका आहे, म्हणजे त्यातली नाशिक महानगरपालिका अतिशय पवित्र अशी भूमी, तंत्र आणि मंत्राने असली भूमी, आणि या भूमीला सुद्धा त्यांना नेस्तनाबूत करण्याचं काम आहे. तपोवन मधले वृक्ष तोडण्याचं काम करणार आहेत. अरे काय लावलेलं आहे, इतके सुंदर असे झाडं, ते सुद्धा. पण त्याला सर्वात जास्त विरोध कोणी केला असेल तर आपली मंच आणि शिवसेनेने केलेले. अरे ते आशीर्वाद परमेश्वराचा आशीर्वाद आहे, आणि जर परमेश्वराचा आशीर्वादच तुम्ही नेस्तनाबूत करणार असाल तर हे योग्य आहे का? आणि म्हणून यांनी जे काही, मग तो शिंदे गट असो, भाजपा असो, नाही तर ते घड्याळ असो, यांनी अतिशय वाईट अवस्था केलेली. फक्त सत्तेसाठी यांनी सर्व काही चालवलेलं आहे. यांना सर्वसामान्य कुटुंबासाठी काही घेणं नाही. धमकी दाबती दादागिरी हे चालू राहणं, घाबरायचं काही कारण नाही. मला धमकी यायचे, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. अरे ज्याच्या नशिबात जे राहिलं ते घडतं. एकदा मी एक गाडीचं चालला होता, 4 जण 5 जण घेऊन चालले होते, आणि त्यांच्याकडे बोकड्या होता, बळी द्यायचा होता त्याला. तो बोकड्याचा बळी द्यायचा म्हणून ते देवाला बळी द्यायला गेले, आणि तिथं गेल्यानंतर त्यांना तो बोकड्या पळून गेला. ते धरून आणायचे, परत पळायचा, बांधायचे आणि त्या टेम्पोमध्ये टाकायचे, कारण त्या बोकड्याचा बळी द्यायचा होता. पण ध्यानात ठेवा भाऊ, पुढं गाडी गेली, ट्रक आणि टेम्पोचा अपघात झाला. दुसऱ्या दिवशी बातमी आली, ट्रक व टेम्पोचा अपघात, 5 ठार, बोकड जिवंत. ज्याच्या नशिबात जे राहतं ते घडतं. त्यामुळे अशा शिवसैनिक मनसैनिक कुठल्याही धमक्यांना घाबरत नाही, कुठल्याही पैशाच्या आमिषाला जात नाही. प्रश्न एकच आहे, तुमचा विकास फार होणं महत्वाचं आहे. 4-5 वर्षापूर्वी निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, आज 9 वर्ष झाले, आणि 9-10 वर्षानंतर या निवडणुका हातात. प्रशासकीय राजवट आहे ना तुमची, मग प्रशासकीय राजवटमध्ये तुमचं सरकार केलं काय? अतिशय वाईट परिस्थिती या शहराची झालेली आहे. मला खात्री आहे आपले दोघं भाऊ, हा जो ब्रँड आहे आपला, या महाराष्ट्रात या ब्रँडची पूर्ण धसका घेतलेला आहे. ते दररोज म्हणतात, ते म्हणताना अभि तो मार, ते काय म्हणतात, आणि आम्हाला काही फरक पडत नाही, आम्हाला काय. अरे तुला कोणी सांगितलं तुला फरक पडतो भाऊ? तुला आम्ही कोणी बोललोच नाही ना फरक पडतो तो. मग 4 वेळा बोलतो याचा अर्थ तुम्हाला फरक पडणार आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये
आज ठाकरे ब्रँडच्या माध्यमातून या नाशिक महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो.